तुम्ही आता आलेच आहे तर तुमचं समर्थन करू. मला जे काही तुमच्याशी बोलायचं आहे मी असा विचार करून आलो होतो की आपण अर्धा तास बोलू बा, 20 मिनिटं तर पुरस्कार दे नाही तर चालले गेले. तर तुम्हाला काय तर जास्त त्रास नाही, मला एक 10 मिनिटं सहन करावं लागेल तुम्हाला. चालेल ना सर? 1 तास. तर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर आणि यांचं हे स्नेहसंमेलन, याचं नावच एवढं चांगलं आहे, उदयोत्सव. असं वाटतं की बाहेर जाऊन तलवार घ्यावा हाती. हा उत्सव आहे, या उत्सवातून बऱ्याचशा लोकांचा उदय होणार आहे. मी 500 किलोमीटर वरून आलो, केवळ या आशेनं आलो की सगळे तरुण लोक आपल्या समोर असतील. आणि हा सगळे तरुणच आहात तुम्ही, आणि या स्टेजवर फक्त मी तरुण आहो. हे सगळे डोक्याला काळं लावून आले आहे, मी पांढरं लावून आलो म्हणून माझे केस पांढरे आहे, नाही तर माझे केस काळे आहेत तसे. तर तुम्ही सगळे तरुण लोक आहात. मला आता मी तसा झालेला माणूस आहो, त्याच्यामुळे एखादा झालेला शब्द माझ्या तोंडून निघू शकते, त्याची मी माफी मागतो. पुन्हा दुसरी गोष्ट, मी विदर्भातून आलो आणि आमच्या विदर्भात एक तर सोयाबीन आहे नाही तर कापूस आहे, बाकी पुढारी आहे, कामधंदे काही नाही ते. तर बोलण्यातून जास्त अनुभव काही तुम्हाला दिसणार नाही, पण जे काही मला समजते तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यासपीठावरचे जे सगळे लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं नाव जर मी घेतो म्हटलं तर त्याला थोडासा वेळ होईल. आपल्या कार्यक्रमाला पहिलेच आधी वेळ झाला आहे. तरी अध्यक्ष साहेब आता या ठिकाणी जे उपस्थित आहे मी त्यांचे एकदा नाव घेतो. तर उपस्थित असलेले सर्वश्री श्री रामचंद्र पंढरीनाथ तिरुके साहेब, श्री ॲडव्होकेट S.T. पाटील साहेब जे माझ्या बाजूला बसून आहे. त्यांनी मला एकदा या उदगीरला बोलावलं होतं खूप दिवसाआधी, म्हणजे 20 वर्ष आधी. त्या दरम्यान तेही आहे आणि मीही आहे. श्री मनोहरराव पटवारी साहेब ते बाजूला बसले आहेत. त्यानंतर श्री मनमत गुणवंतराव बिरादार साहेब, श्री शिवराज आवप्पा वल्लापुरे साहेब, श्री बसवराज गुणवंतराव पाटील साहेब आणि श्री प्रशांत विजयकुमार पेन्सिलवार, बाकीचे प्राध्यापक, समोर बसलेले प्रतिष्ठित लोक, विद्यार्थी विद्यार्थिनी, आणि जे नावं सरांनी घेतले ते सगळ्यांना मी मम म्हणतो, ते तुम्ही समजून जायचं. आणि मी सुरुवात करतो. तर साहेब मी काही फार बुद्धिमान माणूस नाही, जास्त शिकला सवरला माणूस नाही. वाचन आपलं झिरो आहे. फक्त कामधंदे नसल्यामुळे निरीक्षण करत बसावं, चिंतन करत बसावं, मनन करत बसावं आणि लिहावं. पण व्यासपीठावरच्या माणसाची जबाबदारी अर्धी असते आणि अर्धी जबाबदारी ऐकणाऱ्याची असते. त्याबद्दल मी एक 4 ओळी दुसऱ्या कोणाच्या तरी चोरून आणल्या ते तुम्हाला ऐकवतो. किंवा सारी धरा भी साथ दे तो और बात है, सारी धरा भी साथ दे तो और बात है, पर तू जरा भी साथ दे तो और बात है. चलने को एक पांव से चलने लगे हैं लोग, मगर दूसरा भी साथ दे तो और बात है. तर तुम्ही मला सहकार्य करा. एक पाय माझा, एक पाय तुमचा, आणि मला जेवढं चांगलं बोलता येते तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. मी विदर्भातून थोडीशी शांतता द्या साहेब, म्हणजे अजून पूर्ण शांत नाही झाले तुम्ही. आणि सरांनी भाषणात सांगितलं का शांती, क्रांती आणि उत्क्रांती, बरोबर आहे. याचा क्रम बाबासाहेब आंबेडकरांनी थोडासा वेगळा लावला. पहिले क्रांती, मग उत्क्रांती आणि मग शांती. तर आता क्रांती उत्क्रांती या स्टेजवर होऊन चुकली असं तुम्ही समजून चाला. मी आता तुम्हाला शांती देण्याचा एक प्रयत्न करतो, थोडं हसवण्याचा प्रयत्न करतो. आणि माझं असं म्हणणंच नाही की मी तुम्हाला हसू शकतो, पण मी जिथं जातो तिथं मी काही बोललो तर लोक हसतात, म्हणून मला असं वाटतं की आपण बोललो तर लोकांनी हसलं पाहिजे. तर तुम्ही मला साथ द्यायची, मग तुम्ही हसायचं. मी म्हणजे हसण्यासारखं असलं तर, नाही तर मला हसा नाही व्हावं, एवढी विनंती. जमाना पहिल्यापेक्षा वेगळा आहे, आताचा जमाना वेगळा आहे. तुमचं हे उदयोत्सव म्हणजे तुमचं स्नेहसंमेलन आहे, जे दरवर्षी होत असते. मी तुम्हाला तुमच्या स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा देतो. काही विद्यार्थी मागच्या वर्गातून पुढच्या वर्गात जातील, काही पुढच्या वर्गात ते कदाचित मागच्या वर्गात येतील, परंतु तसं काही प्रयोग करू नका. तुम्ही तुमचा उदय होऊ द्या. या संमेलनाच्या माध्यमातून तुमचा उदय झाला पाहिजे. एक त्यावरचं मुक्त काय हे कुठून तरी चोरून आणलेलं आहे. प्रत्येक माणसाची प्रगती होत असते. सर आज प्राचार्य आहेत, नसते सर, हे पहिले प्राध्यापक असतील, त्याच्या आधी कदाचित शिक्षक असतील, जे काय असेल त्याचं त्या हिशोबाने प्रगती झाली. वकील साहेबांचं तसं, माझंही तसं. पहिले मी लहान होतो, मग मोठा झालो,
पहिले मी काहीतरी करू, आता मी काहीच करत नाही. ते ही आपापली प्रगती असते. त्याच्यामुळे 4 गोळी दुसऱ्याच्या चोरून आले, मला माहित नाही कोणाच्या आहेत. हर टहनी एक दिन पतवार बनती है, हर चिंगारी दहक कर अंगार बनती है, जो रौंदी गई कभी बेबस समझकर वही मिट्टी एक दिन मीनार बनती है. तर तुम्ही मीनार बना, 4 मीनार बना, फक्त पिऊ नका म्हणजे झालं. एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाकडे वळतो. तर जमाना बदललाच आहे. पहिला जमाना आणि आताचा जमाना. आता जगताप ताई बरोबर आहे, यांनी 2-4 मिनिटं यांचं मनोगत व्यक्त केलं. यांची म्हणजे प्रकृती आणि यांचा बोलण्याचा आवाज, मला तर वाटते हा आवाज मला जर मिळाला असता तर दणकट आवाजात त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. नाही तर बहुतेक मुली एक तर बोलत नाही, पण तुमचा आवाजही चांगला आहे. आता मी तर 5,000 कार्यक्रम केलेला माणूस आहे. हे स्टँडअप कॉमेडीचा प्रकार आहे. मी 10 वर्ष आधीपर्यंत उभं राहूनच कार्यक्रम करत होतो. मग शरीर थकलं, मग आता मी बसून कार्यक्रम करतो. तुम्ही मला सर 5 वर्षांनी बोलवा, मी झोपून कार्यक्रम करेन. आता ही अवस्था नाही, हे आता मातीत जायचं लक्षण आहे नाही. कदाचित मी इथून गेल्यावर 10 दिवसांनी तुम्हाला एखादी बातमी भेटेल, अरे आपल्या इथं ते मिर्झा साहेब आले होते ना, त्याची कालच 13वी झाली. तर मी काय अमृत पिऊन आलो का? जो पृथ्वीवर आला तो कोणत्याही रूपात येऊ, माणूस बनून येऊ, दुसरा प्राणी म्हणून येऊ, कृमी कीटक म्हणून येऊ, ईश्वराचा अवतार बनून येऊ का अल्लाह म्याचा पैगंबर बनून येऊ, त्याचं काम संपलं तर तो इथून रवाना झाला. तर आपणही जाऊ. तर पहिला जमाना आणि आताचा जमाना हा एक बदल कसा आहे पहा. पहिले लोक सत्यवादी होते, आताचे लोक असत्यवादी नाही, पण थोडीशी भेसळ करते त्याच्यात. घरून बायकोच्या लाथा खाऊन चौकात आलेला माणूस, त्याला जर विचारलं काय खाल्लं तर तो म्हणते लेग पीस खाल्ले. शाब्दिक अर्थानं बरोबर आहे ते, पण त्यानं खरोखर लेग पीस म्हणजे कोंबडीचे लेग खाल्ले का? तर जमानाच बदलला. आम्ही हे जे विरोध आणतो ना, तर हे आम्हाला एक तर समाजातून मिळतात आणि राजकारणातून तर डाल्याने मिळतात. पहा विरोध. आता राजकीय अवस्था कशी आहे, मी कुठल्याही पार्टीचा माणूस नाही, परंतु आमचा जो अनुभव आहे, जातीबद्दल बोलू नये, पण जात आडवी येतेच. तुम्हाला सांगतो, जे डोक्यातून जात नाही ते जात. एक जात आहे कासार समाजाची, तुमच्याकडे असं ना, म्हणजे महिलांना बांगड्या भरून देण्याचा त्यांचा व्यवसाय, आणि ते प्रत्येक गावात 1-2 घरं किंवा 2-4 गावात एखादं घर, म्हणजे मायक्रो मायनॉरिटीचे लोक आहेत ते. हो सर, थोडंसं मॅथमॅटिक्स सुरू आहे आपण केलं मॅथमॅटिक्स. तर ते महिलांना बांगड्या भरून द्यायचा व्यवसाय करायचे. आता त्या महिला बांगड्याच घालत नाही. आजकालच्या महिला तर पुरुषांना बांगड्या घालतात. तर एका कासार समाजाच्या दुकानात, कासार समाजाच्या माणसाच्या दुकानात एक बाई गेली आणि म्हणे भाऊ बांगड्या भरून दे म्हणे तू. बरं, या कासार समाजाच्या पुरुषांनी अखिल भारतीय महिलांचं मन इतकं काबीज केलं आहे की एखादी बाई आपल्या नवऱ्याच्या हातात हात देताना घाबरण, पण त्या कासार समाजाच्या पुरुषाच्या हातात हात देताना घाबरत नाही. त्यांनी तेवढं विश्वास संपादन केलाय. हा माझाच अनुभव नाही, हा तुमचा सगळ्याचा अनुभव आहे. माझी आई माझ्या बापाच्या उपस्थितीत त्या कासाराच्या हातात हात दे आणि तो दाबदूब करे, म्हणजे तो बांगड्या भर. तेवढा विश्वास त्यांनी संपादन केला होता. तर ही बाई त्या दुकानात गेली, म्हणजे बांगड्या भरून दे. आता भावानं बांगड्या भरायला सुरुवात केली. आता काहीतरी बोलावं म्हणून या बाईने सहज म्हटलं, म्हणे भाऊ बांगड्या जरा मजबूत भरा म्हणे, नाही तर आम्ही बांगड्या भरून घरेपर्यंत नाही पोहोचत तर 2-4 बांगड्या फुटते म्हणे. तर तो कासार म्हणे ह्या बांगड्या होय आमदार न ते फुटल, पण ह्या नाही फुटत. आता हे कुठून आलेला विरोध आहे? हा आलेला आहे राजकीय संदर्भातून आलेला विरोध आहे. हे आजकालच्या पुढाऱ्याने जे आपल्या समोर आदर्श निर्माण केले, आदर्श शब्दाने कंसात ठेवू नका तुम्ही, तुमच्या लक्षात जर येत असेल तर त्या आदर्शाला धरून आलेले विरोध आहे. हे पहा, एका मंत्र्यानं आपल्या पीएला सांगितलं मला 2 मिनिटाचं भाषण करायचं आहे, आम्ही 3 मिनिटाचं समज एक भाषण लिहून दिलं. मग त्या पीएनं भाषण लिहून दिलं. जे भाषण सुरू झालं याचं तर 15 मिनिटं.
भाषणच नाही समजा. मग भाषण संपल्यावर पीएले बोलावलं, कारण तुला मी 3 मिनिटाचं भाषण सांगितलं तो 15-20 मिनिटं. अहो म्हणे साहेब लिहिलं 3 मिनिटाचं, पण त्याच्या मी 5 झेरॉक्स काढल्या म्हणे. का हरवल्या तर असो बा तुम्ही म्हणे, एक संपली का दुसरी संपली का तिसरी. हे राजकीय संदर्भातून आलेले विरोध आहे. आता हे कोणत्या पुढाऱ्याच्या बाबतीत घडलं होतं याचे पुरावे काही मागू नका. तर आम्ही असे विरोधी लोक आहोत. आम्हाला विरोधातून जे काही मिळते ते आम्ही तुमच्यापर्यंत आणतो. माझा एक मित्र आहे रामदास, कोणी माझ्या व्हिडिओ ऐकले असेल तर त्याच्या लक्षात असेल. आहे का लक्षात रामदास नाव? तर पहा योग कसा आहे. माझा जो मित्र डमी नाही आहे त्याचं नाव आहे रामदास झोलबाजी बेदरे. आणि आता एक विद्यार्थी त्याचं आडनाव बेदरेच होतं. तर मी त्याने विचारलं होतं की आमचा रामदास तो कोण होते बा. हा एक योग आहे, योगायोग आहे समजा हा. तर तो माझ्यासोबत शिकायला होता. तो एवढा बुद्धिमान का, त्याने जर तुम्ही विचारलं का रे रामदास तुझी म्हैस दूध देते काय, तो म्हणते नाही काढा लागते. म्हणजे याच्याच म्हशीचं काढा लागते, बाकीच्या याच्या म्हशी तर आपोआपच अर्ज केला का टर 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 दूधच देते का काय. हे विरोध असते. हे विरोध घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतो. काही विरोध तर तुम्ही सुद्धा वाचले आहे, आम्ही कुठून तरी चोरून आणलेले विरोध आहे. पहा एक विरोध असा आहे, एका माणसाच्या घरी त्याच्या मुलीला पाहायला पाहुणे येणार होते. त्यानं बायकोला सांगितलं की 1 तासात तू 7-8 लोकांचा स्वयंपाक करून ठेव, 7-8 लोक आपल्या घरी मुलीला पाहायला येणार. आता कोणाची बायको कोणाचं ऐकते, याची ऐकणार. हे म्हणे तुझ्या बापाची नोकर राहा म्हणजे 1 तासात 10 लोकांचा स्वयंपाक तोंडाच्या गोष्टी आहे म्हणे. तो म्हणे पोरीले पाहायला येऊन राहिले, बस भाजी पोळी करून ठेव. त्याने आपलं शर लागते पत्करली होतं. हे म्हणे ठीक आहे मी भाजी पोळी करून ठेवते, पण गोड जर चारायचं असेल तर तुम्ही म्हणे बाहेरून आणा. नवरामध्ये काळजीच नको करू, आजकाल बाहेर जायचं कामच नाही म्हणे, सगळं ऑनलाईन सुरू आहे. तुला काय पाहिजे ते सांग, मी तुला 10 मिनिटात बोलावून देतो. मग तिला सांगितलं 2-3 किलो बुंदीचे लाडू बोलावून दे. मग यानं हल्दीराम भुजियावाल्याला फोन केला. ओके साहेब, आता कोणत्याही मोठ्या कंपनीला तुम्ही फोन करा, हल्दीराम भुजियावाला, रिलायन्स, BSNL, अंबानी, अडानी, जे काय असेल ते, तर बाई फोनच म्हणजे फोन बाईच उचलते. इतकी गोड बोलते का विचार बघा. घरची तर वताराच घेते, खायलाच धावते. माझ्या वयाचे लोक काही काम नसलं तर लावला रिलायन्सचे फोन बसले बोलत त्या बाईशी, एवढंच का. तर हा म्हणे तू सांग मी बोलावून होतो. यानं हल्दीराम भुजियावाला फोन केला. तिथून त्या बाईला फोन उचलला. म्हणे आपका हल्दीराम भुजियावाला में स्वागत है. मराठीत बोलायचं असेल 1 नंबरचं बटन दाबा, हिंदीत बोलायचं असेल 2 नंबरचं बटन दाबा, इंग्रजीत बोलायचं असेल 3 नंबरचं बटन दाबा. याने मराठीत बोलायचं होतं आणि 1 नंबरचं बटन दाबलं. पुन्हा त्या बाईचा फोन आला आणि मिठा पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, खारा पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, नमकीन पाहिजे असेल 3 नंबरचं बटन. याने मिठा पाहिजे होतं आणि 1 नंबरचं बटन दाबलं. मग त्या बाईचा पुन्हा आवाज आला, लाडू पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, जिलेबी पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, पेढा पाहिजे असेल 3 नंबरचं बटन दाबा. याला पाहिजे होतं लाडू, याला 1 नंबरचं बटन दाबलं. त्या बाईचा पुन्हा आवाज आला, म्हणजे तुम्हाला बुंदीचा पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, रव्याचा पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, खव्याचा पाहिजे असेल 3 नंबरचं दाबा. याला पाहिजे होता बुंदीचा, याला 1 नंबरचं बटन दाबलं. मग त्या बाईचा पुन्हा आवाज आला, म्हणजे 3 किलो पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, 10 किलो पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, 50 किलो पाहिजे असेल 3 नंबरचं बटन दाबा. याला पाहिजे होते 3 किलो. पण याने एक नवल वाटलं का 3 किलो बुंदीचे लाडू बोलवासाठी हे एवढे बैरंगवाचे टोले, एवढा त्रास, एवढे प्रश्न, एवढे उपप्रश्न, हे जणलं कमी करणार ना जास्त. याला राग. यानं काय केलं 50 किलोचं 3ऱ्या नंबरचं बटन दाबून दिलं. मग ते बाई लाडाचं झाली. म्हणजे आपका हल्दीराम भुजियावाला स्वागत आहे कंपनी स्थापन झाली तेव्हापासून 50 किलोची ऑर्डर कोणत्याही खाजगी माणसाने दिली नाही. तुम्ही पहिले, आम्ही तुमचं स्वागत करतो आणि हे मटेरियल कोण्या पत्त्यावर पाठवायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. आता याले तर झेंडू दाटून आलाच होता. हा म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहोत, मोठ्या संग बोलायचं असं 1 नंबरचं बटन दाबा, लहान्या संग बोलायचं 1 नंबरचं बटन दाबा, लहान्या संग बोलायचं असं 3 नंबरचं बटन दाबा. हा असते मी एक तर आम्ही तयार करतो, नाही तर उचलेगिरीचे धंदे करतो, तिकडून आणायचा तिकडं सांगायचा. पण आतापर्यंत तुम्हाला जेवढे विरोध सांगितले हे साधे विरोध आहे. या विरोधातून तुम्हाला काही अर्थबोध नाही आहे, कोणतं प्रबोधन नाही आहे, कोणता संदेश नाही तुम्हाला.
विनोद दोन प्रकारचे, एक साधा विनोद आणि एक असा विनोद की ज्या विनोदातून त्या विनोद करणाऱ्याला काही सांगायचं आहे. साधे विनोद तर दुनियाभराचे आहे. एक माणूस पहिल्यांदा विमानात बसला, 5 मिनिटांना बाजूवाल्याला म्हणे, आमचे मित्र आहे म्हणे, एक उदगीरच्या कॉलेजचे प्राचार्य आहे म्हणे मस्के नावाचे, ते नेहमी विमानाला प्रवास करते. ते सांगते म्हणजे का विमान इतक्या उंचावरून जाते का जमिनीवरचे माणसं मुंग्यासारखे दिसते. पाय म्हणे विमान किती उंचावर आलं, माणसं मुंग्यासारखे दिसून राहिले. तो म्हणे गाढवा, विमान जाग्यावर आहे, ते खरोखरच्या मुंग्यावर म्हणे. आता या विनोदातून कोणाला काही सांगा, हा साधा विनोद आहे. 2 भामटे होते, फुकटात कसं खायला भेटेल याची वाट पाहिली. लातूर सारख्या मोठ्या शहरात गेले, तिथं एक पोहण्याचं टाकं होतं, मराठीत ज्याला आपण स्विमिंग टँक म्हणतो. तिथे बोर्ड लागलं होतं, बुडणाऱ्याला जो वाचवून त्याला 500 रुपये देऊ. एक जण म्हणे भेटलं म्हणे काम, मी बुडाल्यासारखा करतो, तू म्हणे वाचवल्यासारखा कर. रोजगार हमी, काम कमी, अर्धे आम्ही अर्धे तू. यानं उडी मारली, हा बोंबले मला वाचवा मला वाचवा. वरच्या त्याला काही वाचवलंच नाही. त्यानं 2 मिनिटं चाबूक डुबूक केलं आणि मग तोच बाहेर आला. काय बरं गाढवा, बुडवले म्हणे 500 रुपये. त्यामुळे 500 रुपये, बाजूचं बोर्ड वाच बरं, तिथं लिहिलंय म्हणे प्रेत काढलं तर 1000 रुपये भेटेल बाबा. म्हणजे हा कसा मरते कवा मरते याची तू वाट पाहू. या विनोदातून कोणाला काहीही सांगायचं नाही. हे साधे सुधे फालतूचे विनोद आहे. एका माणसानं सकाळी आपल्या घराचा दरवाजा उघडला, अंगणाचा दरवाजासमोर एक यमदूत महाराज उभे होते. हा म्हणे साहेब, रस्ता चुकले का म्हणे तुम्ही? तो म्हणे नाही. अरे म्हणे मी बीजेपीचा माणूस, हा आमच्या इथे यमदूत येत नसते म्हणे. तो म्हणे आम्हाला ते बीजेपी काँग्रेस काही माहीत नाही म्हणे. मी हा म्हणे यमदूत, मी यमपुरीत राहतो म्हणे. पहाटे 4 वाजता यमराजानं मला झोपेतून उठवलं आणि हे 32 लोकांची यादी दिली म्हणे. त्याच्या हातात एक कागदाची गुंडाळी होती. आमच्या इकडे त्याला पुंगई म्हणते, पुंगई आम्ही ळचा या करतो, पुंगडीले पुंगई म्हणतो आम्ही. ते त्याच्या हातात होते म्हणे. पहा हे 32 लोकांची यादी आहे आणि मला सांगितलं म्हणे यमराजानं की दिवसभरातून तू या लोकांचे जीव घेऊन वापस ये. पहिला नंबर तो आहे म्हणे. गेले म्हणे 10 मिनिटं. पोरासंग बोल, बायको संग बोल, शेजारनी संग बोल, पाजारनी संग बोल, मूर्ख. आता मी पहिलेच म्हणलं हा बीजेपीचा माणूस होता, हुशार माणूस होता. हा म्हणे साहेब तुम्ही बसा म्हणे या खुर्चीवर, मी काय करतो म्हणे सरबत आणतो म्हणे तुमच्यासाठी. तुम्ही कोट्यवधी महिन्याचं उड्डाण करून आले म्हणे, थकले असा. हा आतमध्ये गेला, एक तिला सरबत बनवलं, त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं, यमदूत महाराजाने दिलं. महाराज ते पेले आणि झोपले. यानं ते पुंगळी काढली आणि गुंडाळी काढली, सरळ पेरून सगळ्यात वर जे आपलं नाव लिहिलं होतं ते फोडलं, सगळ्यात खाली लिहिलं. पुन्हा कागदाची पुंगळी म्हणजे गुंडाळी गेली, यमदूत महाराजाच्या हातात ठेवून दिली. थोड्या वेळानं महाराज आले शुद्धीवर. काय सरबत होतं म्हणे? पेलोन झोपलो, सारा शीन गेला म्हणे. मी तुझ्या प्रसन्न झालो, मी तुला आता सवलत देऊन राहिलो. मी पहिले वरून सुरुवात करणार होतो म्हणे, आता मी खालून सुरुवात करू. म्हणजे सुरुवात कुठूनही करा तुम्ही, नंबर लेखाचा याचाच. तर तुम्ही मला चांगला माणूस समजून बोलावलं, तर मी काही तेवढा चांगला माणूस नाही. हे जे विनोद मी तुम्हाला सांगितले, या विनोदातून सर कोणाला काही सांगायचं नाही. पण ज्या विनोदातून काही सांगायचं असते तो विनोद कसा असते पहा. एका माणसाच्या घरी खूप मुंग्या झाल्या, त्याला मुंग्या माराची पावडर पाहिजे होती. तो एका दुकानात गेला, म्हणजे मुंग्या माराची पावडर आहे काय? दुकानदार म्हणे पावडर तर आहे पण 15 मिनिटांनी ये. हा म्हणे पैसे नगदी घे आणि पावडर मोजून घे. तो म्हणे एक अडचण आहे म्हणे. म्हणजे कोणती अडचण? म्हणजे सध्या म्हणे त्या मुंग्या माराच्या पावडरीतच मुंग्या झाल्या आहेत. मुंग्या माराच्या पावडरीत मुंग्या होणं म्हणजे सोपा विनोद आहे कसा? या विनोदातून त्याला काहीतरी सांगायचं आहे. बरं सर ऐकू येतं ना सगळ्यांना? थोडीशी चुळबुड होऊन राहिली, तुम्हाला असं वाटतं आपलं काहीतरी चुकून राहिलं का? नाही काही तर माईकचं चुकून राहिलं, बरोबर आहे का? तर असा एखादा विनोद असतो की ज्याच्यातून काही सांगायचा. हा एका गावात एक डबल BA टिबल MA 4 वेळा यशस्वी झालेला पोरगा होता. मग इतका शिकला सवरला पोरगा तो शेतीच्या कामात जाय नाही. त्याच्या गावात आली एक सर्कस. हा गेला मॅनेजर पाशी, म्हणजे माझ्या लायकीची काही सेवा आहे? तो मॅनेजर म्हणजे लायकीची नाही पण एक नालायकीची सेवा आहे ना आपल्याला. तर म्हणजे कशी आपल्याजवळ म्हणजे माणसाचा रोल शिल्लक नाही. माझ्याजवळ एक अस्वल होती, ती मेली, मी त्याचं कात्र काढलं, ते तू पांघरून घे, असुलीचा रोल कर.
खाऊन पिऊन मी तुला 500 रुपये रोज देईन. याला तर कामाचं काम, जेवणाचं जेवण, जागड गुत्त्याचा जागड गुत्ता. याला ते कातर पांघरलं, मॅनेजरने त्याला पिंजऱ्यात कोंडलं आणि कुलूप लावता लावता म्हणे तुले बोलावीन तवा येतो म्हणे. असं म्हणून मॅनेजर पलटला. याच्या लक्षात आलं अस्वल झाल्या पोराच्या कोपऱ्यात तर वाघ बसून आहे. आणि याले कोण वाघाला शेपूट आपटला, हाव हाव करतो बा झाला. हा म्हणे वाघ धावा धावा. वाघ म्हणे घाबरू नको, मी 500 रुपये रोज वाला शेव म्हणे भाऊ. आता हा विरोध सोपा वाटते का साहेब तुम्हाला? या विरोधातून त्या विरोध करणाऱ्याने समाजाने काहीतरी सांगायचं. असा एक नमुनेदार जोक सांगतो तुम्हाला, मग कविता ऐकवतो. कारण तुम्हाला सांगितलं गेलं का मी टप्पुऱ्या कमी आहो. हा शब्द आहे का तुमच्याकडे टप्पुऱ्या? टप्पुऱ्या म्हणजे मोठा. तर मग एक विरोध कसा आहे, आदिवासी समाजाचे जे लेकरं आहेत, म्हणजे आदिवासी समाज गरीब असतो, त्यांना खायला मिळत नाही, कुपोषण होते त्याचं. त्याचे लेकरं कधी कधी तर तगड्या घासून मरतात. मेळघाट, नाशिकचा काही भाग, आमच्या यवतमाळ जिल्ह्यातला केळापूर एरिया, मुंबईले एक सुदृढ मांजरीची स्पर्धा झाली आणि मेळघाटच्या एका आदिवासी, अमरावती जिल्ह्यातलं मेळघाट, ते व्याघ्र प्रकल्प आहे तिथं, तिथं माणसं जंगलात सोडते आणि वाघ गावात आणून बांधते. तर त्यानं आपली एक मांजर पाठवली, ज्याची मांजर सगळ्यात जाळीजुळी, त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस. योग असा आला, यानं आदिवासीनं, कुपोषणग्रस्त माणसानं आपली मांजर पाठवली. योग असा आला का कावळा बसला आणि डांगी मोडली. याले पहिल्या नंबरचं 1 लाखाचं बक्षीस भेटलं. मग जसा बॉम्बस्फोट झाला, मग काय कलतक पासून आजतक आतापर्यंत, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सारे चॅनलवाले पॅनलवाले याच्या उरावर सायाच्या तुझे लेकरं कुपोषणानं मरून राहिले आणि तुझी मांजर एवढी जाळीजुळी कशी रे? सारख्या मांजरीला चालतं का तू? तो आदिवासी म्हणे महा दोस्त आहे म्हणे साहेब, ज्यानं स्पर्धा भरवली त्याने जनावरातला फरकच माहित नाही म्हणे. मी वाघ पाठवला, मांजर पाठवलीच नाही म्हणे, मी कुपोषित वाघच दिला म्हणे पाठवून. त्याला खायला भेटत नव्हतं म्हणे, तो आटरल्यासारखा झाला म्हणे, लहान लहान मांजरीसारखा दिसे म्हणे, मी पाठवून दिला आणि झाला म्हणे जागा. आता हा विरोध काय साधा विरोध आहे का? या विरोधातून त्या विरोध करणाऱ्याने समाजाने काहीतरी सांगायचं. तर जसे विरोध 2 प्रकारचे, तसंच कविता लिहिण्याच्या पद्धती पण 2 प्रकारच्या. एक पद्धत म्हणजे कशी, पास से जो गुजरी जबे खसीना, पास से जो गुजरी जबे खसीना, माथे से चू पड़ा 2 बूंद पसीना, फिर से मजनू लैला पे शायदा हुआ, हिंदी में नया कवि और पैदा हुआ. म्हणजे ती पाहताच बाला कलिजा खलास झाला. और दूसरी पद्धत असी कि जब दर्द पेट में होता है, जब दिल में कोई रोता है, जब मन में नहीं कुछ बचता है, तब कवि कविता रचता है. ही झाली दुसरी पद्धत. मी माझ्या 1-2 कविता तुम्हाला ऐकवतो. तुम्ही मराठीचं कॉलेज आहे असं समजून मी आलो, पण पुरस्कार बरेच उर्दू लोकांनाच भेटले. त्याच्यामुळे त्यांना मराठी समजते असं एक गैरसमज करून घेऊन मी मराठीच्या कविता ऐकवतो. कारण मी मराठी माध्यमातून शिकलो आणि मराठीतच मी कविता लिहितो. तर मी कविता म्हणजे कशी बनते पहा. तुम्ही जर मोबाईलचे खरे भक्त असाल तर अशोक वानखडे नाव माहिती आहे तुम्हाला? एक पत्रकार आहे अशोक वानखडे. विद्यार्थ्यांना माहिती आहे का साहेब? नागपूरचे म्हणजे ते यवतमाळ जिल्ह्याचे आहेत. ते राहतात दिल्लीला. त्यांचं मुख्य गाव आहे यवतमाळ जिल्ह्यात, ते नांदेड रोडवर आर्णी नावाचं गाव आहे, उमरखेडच्या पुढे. ते गाव त्यांचं गाव आहे आणि मोठे पत्रकार आहे, टायगर नावानं प्रसिद्ध आहे. आणि आर्मी माझी सासर वाटलं. मग मी त्याचा कोण झालो चला जवळ. तशी या घराण्याचे त्या घराण्याचे जवळचे संबंध. माझं गाव यवतमाळ जिल्ह्यात नेर परसोपत नावाच्या तालुक्यात धनज मालिकवाडा म्हणून तुम्ही जेवढे विद्यार्थी इथं आहात याच्यापेक्षा निम्न लोकसंख्या असलेलं माझं गाव. आता याची पोरगी खपे नाही म्हणून खेड्यात याने देऊन दिली. मग लोक विचारते ना की एवढ्या मोठ्या गावातली पोरगी कशी काय आणली बा तुम्ही सांगत असतो का हनुमान आणली होती बायको आणि मेस काय नव्हता नवरा. जमून गेला आमचा. ते एक दिवस मला भेटायला आले. मी कार्यक्रमाला गेलो होतो. 1.5 तास ते थांबले, मग निघून गेले. मी आल्यावर माझ्या पत्नीनं सांगितलं की बाबा अशोक भाऊ आले होते. मग एवढा मोठा माणूस दिल्लीवरून आपल्या भेटीला आला आपण नव्हतो. तर मी दिलगिरी व्यक्त करणार पत्र त्यांना लिहिलं. माझी अशी विनंती आहे का ज्यांच्याजवळ मोबाईल आहे त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये, म्हणजे ते बंद ठेवावं अशी